संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतच्या पर्यावरणावर टोरेंट पोशीर शिलार प्रकल्पांची सावट. 26 एप्रिलला पर्यावरण प्रेमींची निर्णायक बैठक. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर येत्या 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कर्जत येथील शनी मंदिरात पर्यावरण प्रेमींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. तालुक्यात आधीच भुतिवली, कोंढाणा यासारख्या धरणांचे काम सुरू असून टाटा पॉवरचा प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. त्यातच पोशीर व शिलार धरणांसह नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या धरणांमधील पाणी नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल आणि मुंबईसारख्या शहरांना देण्याचे नियोजन आहे. मात्र या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान टोरेंट पॉवर कंपनीचा साई डोंगर परिसरातील सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेचा पंप स्टोरेज प्रकल्पही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर वनजमीन वापरली जाणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याने नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. स्थानिकांच्या मते एकाच तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवणे अन्यायकारक असून यामुळे शेती, पाणी व आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्याची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान टोरेंट प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी होणार असल्याचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सांगितले आहे. उद्या दिनांक 26/4/2026 रोजी कर्जत येथील शनी मंदिर येथे पर्यावरण प्रेमींची एक बैठक आयोजित केलेली आहे. आपण पाहिलं असेल, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि जे कर्जतचं जे पर्यावरण आणि निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातलेला आहे त्या संदर्भातली मागे एक बैठक झालेली आणि दुसरी बैठक उद्या आयोजित केलेली आहे. आज कर्जतला कोंढाणा धरण होतंय, पाली बुतवली होतंय, पोशीर शिलार होतोय, टाटा आहे का ज्या टाटाच्या माध्यमातून गेले 100 वर्ष जुना प्रोजेक्ट आहे का जिथं वीज निर्मिती केली जाते. आता याच्यातला जी धरणं झाले त्या धरणाचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा कर्जतला फायदा नाही आहे आणि ऑलरेडी टाटाचा प्रोजेक्ट असताना पुन्हा त्याच्याच बाजूला आता टोरेंटचा प्रोजेक्ट घेतला आहे का ज्या प्रोजेक्टमध्ये 932 एकर जागेमध्ये हे प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. त्याच्यामध्ये 600 एकर ही फॉरेस्ट आहे ज्याच्यामध्ये 2.5 लाखपेक्षा मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जाणार आहेत. तर एकंदरीत कर्जतचा जर स्टेटस पाहिला तर हा पर्यावरणाचा तालुका आहे. इतर कुठलीही सादर सामुग्री नाही आहे. जे आहे ते पर्यावरण आहे, निसर्ग आहे आणि ज्याच्यासाठी लोक कर्जतला येत असतात आणि हे जर पर्यावरण जर उद्ध्वस्त केलं तर राज्य शासनाची भूमिका या सर्व गोष्टी काय कर्जत काय डम्पिंग ग्राउंड बनवायचे काय, म्हणजे जे काही मुंबई, नवी मुंबई आणि इतर परिसरासाठी जे पाहिजे त्याचं डम्पिंग ग्राउंड कर्जत झालेलं आहे. म्हणजे कर्जतची लोक ही साधी आहेत, सिंपल आहेत, काही कुठल्या प्रकारचं बोलत नाही. याचा फायदा कुठेतरी ही राज्यकर्ती लोक आणि शासन घेते असं आमचं मत तयार झालेलं आहे आणि म्हणून याची उद्या निर्णायक भूमिका घेण्यासाठी उद्या आम्ही बैठक लावलेली आहे. या निमित्ताने आम्ही सर्वांना आवाहन करतोय का आपण मोठ्या संख्येने उद्याच्या बैठकीला हजर राहा. याच्या संदर्भातला नक्कीच उद्या निर्णायक भूमिका आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये कायदेशीर असेल, रस्त्यावरची लढाई असेल, या संदर्भातलं सर्वांशी विचारविनिमय चर्चा करून उद्याचा एक मोठा निर्णय घेतला जाईल.